आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूरमध्ये महाराजस्व अभियान पहिला टप्पा पार, अनेकांचे प्रश्न लागले मार्गी। घाटनांदूर येथे आई मंगल कार्यालय घाटनांदूर रेल्वे स्टेशन जवळ सदर कार्यक्रम संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांचे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे होय। नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला। महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश आहे। अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शुभारंभाच्या दिवशी विविध महसूल प्रकरणांवर विशेष कार्यवाही करण्यात आली। यामध्ये फेरफार, सातबारा दुरुस्ती, उत्पन्न प्रमाणपत्र, रक्तदान शिबिर, डिजिटल सातबारा, नमुना 8 उतारे, विविध प्रमाणपत्रे तसेच एकल खिडकी व्यवस्थेअंतर्गत रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, नावे कमी करणे, बचत गटाच्या महिला कर्ज वाटप, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात चेकच्या माध्यमातून मदत केली जाते। यावेळी परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, राजेश्वर आबा चव्हाण, शिवाजी सिरसाट, नेताजी देशमुख, गोविंद भैया देशमुख, मेहबूब शेख, काशीनाथ कातकळे, ज्ञानोबा जाधव, बाळासाहेब देशमुख, दत्ता काका जाधव, मुक्तार शेख, अजितदादा देशमुख, मंडळ अधिकारी घुगे मॅडम, ग्रामविकास अधिकारी महेश फड, सरपंच महेश गारठे, तलाठी फुलचंद सिरसाट, कमलाकर मिसाळ, पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक आदींची प्रमुख उपस्थिती होती। महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने हे अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व उतारे उपलब्ध करून देणे तसेच काहींना राशन शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या। प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे हा उद्देश आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्या व या अभियानाचा लाभ घेतला। घाटनांदूर येथील आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदा।